नमस्कार, मी मनुष्य पाटील. करिअर मंत्रमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत कॉमर्समधल्या वेगवेगळ्या वाटांबद्दल. काही वेगळ्या वाटांचा विचार करणं तितकंच गरजेचं असतं. अनेक पर्याय उपलब्ध आहेत, मात्र मुळात कॉमर्समध्ये कोणते कोणते पर्याय उपलब्ध आहेत यावर आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत करिअर काउन्सिलर किरण जोग. तुमचं स्वागत आहे IBN लोकमतमध्ये. आणि तुम्हाला सुद्धा काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 02266899263 या नंबरवर कॉल करून तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकता. आपण बघतो कॉमर्समधल्या करिअरबद्दल सर चर्चा करतो आहोत. साधारणतः कॉमर्समधलं करिअर म्हटलं की अगदी CA किंवा ICW म्हणतात, पण मुळात कॉमर्समध्ये आणि पर्याय आहेत का? BComला देखील पर्याय आहेत. खरं म्हणजे नुसतं सर्टिफिकेट कोर्स पण करून जाता येतं. आत्ताचा जगातला आणि भारतातला सर्वोत्तम कॉमर्समधला कोर्स म्हणजे सर्टिफिकेट कोर्स इन शेअर मार्केट. 7 ते 70 हजार कंपन्या वेगळ्या वेगळ्या स्तरांवरती वेगळ्या वेगळ्या स्टॉक एक्सचेंजमध्ये देवाणघेवाण करत असतात आणि करोडो लोक रोज शेअर्स घेतात आणि विकतात. हा एक खूप मोठा विषय आहे. अनेक वृत्तपत्र, TVची अनेक चॅनल्स, अनेक सामान्य जन आणि त्यांच्या जोडीला अनेक विश्लेषक आणि पैशांची मोठी उलाढाल असा हा सगळा भाग आहे. याच्यामध्ये वॉरेन बफेनी लिहिलेलं स्पीचेस हे पुस्तक गाजते. ऑडिटिंग ही त्याच्यामध्ये करिअर आहे. शेअर मार्केट ही करिअर आहे. त्याच्या जोडीला आत्ताची सर्वोत्तम करिअर म्हणजे टॅक्सेशन ही अतिशय चांगली करिअर आहे. 12वी नंतर ऑडिट आणि टॅक्सेशनचा कोर्स करून आपण कॉमर्समध्ये खूप चांगली करिअर करू. एक फोन आलेला आहे कल्याणवरनं. अमृता क्षीरसागर आपल्या बरोबर आहेत. बोला अमृता, तुमचा प्रश्न विचारा. सर, मला असं विचारायचं की मी आता TY BComला आहे आणि मला बँकेची एक्झाम द्यायची आहे, तर त्यासाठी मी कोणतं बुक रेफर करू आणि त्यासाठी मी कोणती कोणती तयारी करू आणि तसंच मला अजून कोणते कोर्स मला करता येतील यावर आपण मार्गदर्शन करावं. बँकेसाठी वेगळी अशी पुस्तकं तुम्हाला ठाण्याला, कल्याणला, दादरला आणि चर्नी रोडला इथे स्टेशनच्या जवळ मिळू शकतील. पुस्तकांची अनेक दुकानं आहेत. तुम्ही ज्या कॉलेजमध्ये असाल त्या लायब्ररीमध्ये देखील बँकेशी संबंधित पुस्तकांची माहिती तुम्हाला मिळू शकेल. त्याचबरोबर वेगळ्या वेगळ्या बँकांच्या जेव्हा एक्झाम होतात तेव्हा त्यांच्या वेबसाईट असतात, आधीचे पेपर्सही तुम्हाला मिळू शकतात. गेल्या अनेक वर्षांमध्ये कोणती कोणती माहिती त्याच्यावरती आली तेही कळू शकतं. परंतु त्याच्यासाठी कोणताही स्पेशल कोर्स असा नाही आहे. डिप्लोमा बँकिंग नावाचा जो कोर्स आहे, डिप्लोमा बँकिंग आणि डिप्लोमा इन्शुरन्स, तो तुम्ही करू शकता. किंवा ठाण्याला स्टेशनच्या बाहेर जी कॉलेजेस आहेत तिथे डिप्लोमा फायनान्स आणि डिप्लोमा मॅनेजमेंट अशा तऱ्हेचे 1-1 वर्षाचे कोर्सेस आहेत. आपण साधारणतः कॉमर्समधल्या करिअर विषयी बोलतो आहोत. कॉमर्समध्ये आता अनेकांनी 12वी सुद्धा दिली असेल. कोणते कोणते पर्याय आहेत मुळात त्यांच्याकडे? आता सर्वोत्तम पर्याय म्हणजे सेक्रेटरियल प्रॅक्टिस. अच्छा. आणि सेक्रेटरियल प्रॅक्टिसमधली करिअर. त्याचबरोबर पूर्वी ज्याला ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स म्हणायचे आणि अनेक वेळेला ज्याला बिझनेस डेव्हलपमेंट असंही म्हटलं जातं, त्याच्यामध्येही खूप चांगली करिअर करता येते. मुळामध्ये कसं आहे, व्यवस्थापन हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि कॉमर्समधल्या मुलांचा कल पहिल्यापासूनच व्यवस्थापन, मॅनेजमेंट या गोष्टीकडे असतो. पूर्वी असं व्हायचं की BCom नंतर 2 वर्षाचा MBA फायनान्स हा अतिशय पॉप्युलर अशा तऱ्हेचा कोर्स होता. पण आता वेगळे वेगळे कोर्सेस 12वी नंतर मुलं करू शकतात. बरोबर. नवी मुंबईवरनं फोन आहे. रोहिणी वाघ आपल्या बरोबर आहेत. बोला रोहिणी, तुमचा प्रश्न विचारा. रोहिणी, तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि सलग प्रश्न विचारा. मला असा प्रश्न विचारायचा, 11वी-12वी नंतर खूप फील्ड आहेत, तशा कॉमर्सच्या आहेत का, खूप कशा फील्ड आहेत असं विचारायचं आणि त्या कुठं कुठं आहेत ते विचारायचंय मला. तुम्हाला नवी मुंबईमध्ये तुम्ही राहता तर मुंबई विद्यापीठ, कलिना, कुर्ला स्टेशनपासून अगदी तुम्ही चालत गेलात तरी 30 मिनिटापर्यंत, बसने गेलात तर 10 ते 12 मिनिटामध्ये डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स या ठिकाणी जाऊन तुम्हाला या फील्डची माहिती कळेल. त्याचबरोबर पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर याही ठिकाणी त्या विद्यापीठांमध्ये कोणती कोणती फील्ड्स उपलब्ध आहेत ते कळेल. कॉमर्सची 150 फील्ड्स आहेत. लोकांना हे माहिती नसतं. 110 विषयात MSc करता येतं, तसं 150 विषयामध्ये तुम्ही कॉमर्सचं शिक्षण घेऊ शकता. आपण साधारणतः बघतोय की सध्या BCom विथ फायनान्स, BCom विथ मार्केटिंग किंवा सेल्स असे सुद्धा पर्याय उपलब्ध झालेले आहेत. त्याबद्दल नेमकं काय सांगाल? सेल्स हा अतिशय खूप चांगला पर्याय आहे, पण MBA मार्केटिंगमध्ये प्रत्येक गोष्ट कव्हर होते. अच्छा. MBA मार्केटिंग जर ज्याला करायचं असेल तो प्रत्येक गोष्टींनी विक्री या विषयामध्ये पुढे जाऊ शकतो. विक्री हे एक तंत्र आहे आणि त्याच्यापुढे पुढे जाण्यासाठी एक मानसिकता लागते. विषववृत्तावरती राहणाऱ्या माणसाला कोट देखील विकता यायला पाहिजे आणि हिमालयामध्ये राहणाऱ्या माणसाला बर्फ देखील विकता यायला पाहिजे असं गमतीने म्हटलं जातं. म्हणजे विक्रीचं तंत्र चांगलं पाहिजे. तंत्र पूर्णपणे आत्मसात करता येतं. सांगलीवरनं फोन आहे. तेजस्विनी जगताप आपल्या बरोबर आहेत. बोला तेजस्विनी, तुमचा प्रश्न विचारा.
हा माझा प्रश्न असा आहे की हम्म, मला लॉ करायचं आहे हम्म, आणि क्लॅट ही एक्झाम आहे त्याच्यासाठी एक. हम्म. तर त्यासाठी मी कोणकोणते रेफरन्स बुक वापरले काय? पाहिजेत आणि मी कसा अभ्यास केला काय पाहिजे? करायचंय? लॉ करायचं आहे तिला. लॉ करायचं. खूप चांगला प्रश्न आहे. मुळामध्ये तुमच्या तिथे जवळ पण 3-4 चांगली कॉलेजेस आहेत. त्याची माहिती तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये मिळू शकते. कारण पुस्तकांची माहिती सांगायची झाली तर एक स्वतंत्र कार्यक्रम करावा लागेल, एवढी पुस्तकं उपलब्ध आहेत. परंतु नानी पालखीवाला आणि फली नरिमन आणि MC छगला यांची सर्व पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजेत. म्हणजे तुमची जी अभ्यासाची पुस्तकं आहेत ती तर तुम्ही वाचलीच पाहिजेत. त्याच्या जोडीला भारतातले सर्वोत्तम विधिज्ञ नानी पालखीवाला, फली नरिमन आणि देशातले सर्वोत्तम जस्टिस MC छगला यांची पुस्तकं तुम्ही जरूर वाचावीत. शेवटी न्यायदान ही एक अत्यंत गंभीर आणि महत्त्वाची गोष्ट आहे. आता 12वी नंतर 5 वर्ष बंगलोरला तुम्ही हे करू शकता. बरोबर आहे. पुढचा फोन आहे, सांगलीवरनच फोन आहे. नामदेव भोईंदे आपल्या बरोबर आहेत. बोला नामदेव, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, नमस्ते डॉक्टर. हा बोला. माझी सांगील आहे तिला कॉमर्स मधून. हम्म, हा, माझी मुलगी राहिलेली आहे यावर्षी हा बोला. आणि तिला कॉमर्स मधून कनेक्ट करायचं आहे हम्म, आणि तिला CA व्हायचं आहे. अच्छा. तर कोणत्या मार्गाने घ्यावं लागेल? सीए करण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न केला पाहिजे किंवा केव्हापासून तयारी मुळात केली? ती मुळात CAची त्यांनी पहिली 12वी नंतर त्यांची एंट्रन्स एक्झाम द्यायला पाहिजे. आता आहे 19 तारखेला ती एंट्रन्स अच्छा. एक्झाम आहे आणि त्याच्यानंतर ती पास झाल्यानंतर पूर्वी ज्याला इंटर CA आणि फायनल CA म्हटलं जायचं, आता त्यांचे स्वरूप आणि शब्द बदललेत. ती परीक्षा त्यांनी द्यायला पाहिजे. CAची वेबसाईट खूप चांगली आहे अच्छा. आणि दिल्लीची त्यांची वेबसाईट अपडेटेड ह्या असते. 12वी नंतर ह्या एंट्रन्स टेस्ट असतात. Entrance पण मुळात test तुम्ही- सीएची तयारी केव्हापासून करायला पाहिजे? नाही, 12वी नंतरच केली पाहिजे. 12वी पर्यंत करण्यामध्ये अर्थ नसतो, कारण दरवेळेला काही बेसिक मूलभूत सुद्धा बदल होऊ शकतात. अच्छा. कॉलरवरनं फोन आहे, सतीश भोसले आपल्या बरोबर आहेत. बोला सतीश, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. मला असं विचारायचं आहे की बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हम्म, आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज हम्म, याच्यामध्ये जॉब मिळवण्यासाठी बीकॉम नंतर हम्म. काय करता येईल किंवा MBA वगैरे कसं काय कुठे करता येईल? जॉब opportunity- आणि MBA बीकॉम वगैरे केल्यानंतर BSc MSc वर जॉब मिळू शकतील काय? हो, टेक्निकली तुम्हाला मिळू शकतात, परंतु जॉब ऑपॉर्च्युनिटीज तिथे कितपत आहे या त्या संस्थांची संपर्क साधूनच तुम्हाला कळू शकतं. टेक्निकली येस तुम्हाला मिळू शकतात, परंतु त्यासाठी त्या संस्थांना तुम्ही कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे. आपण सीए बद्दल बोलतो आहोत. ICWO सुद्धा अनेक जण करतात, त्याच्याबद्दल नेमकं काय अतिशय सांगाल? उत्तम कोर्स आहे. कॉस्ट आणि वर्क्स अकाउंट्स कलकत्त्यामध्ये ही इन्स्टिट्यूट आहे. CA, CS आणि ICWA म्हणजे कंपनी सेक्रेटरी हे तिन्ही कोर्सेस चांगले आहेत. मूलभूत फरक आहे की ICWA मध्ये कॉस्टिंग हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कोणत्याही विषयाचा खर्च जर एखाद्या प्रोडक्शनचा जर 1000 रुपये असेल आणि त्याची विक्रीची किंमत जर 800 रुपये असेल तर मग कंपनीला नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्या गोष्टीचं कॉस्टिंग काढता आलं पाहिजे. कॉस्टिंगबद्दल नेहमी असं म्हटलं जातं की एक ढोबळमानाने चूक केली जाते की त्या कंपनीमध्ये जे कर्मचारी काम करतात त्या कर्मचाऱ्यांचा पगार हा नेहमीच लक्षात घेतला जातो, पण जो वेळ ते देतात, जाण्या येण्याचा वेळ देतात आणि इतर संलग्न माणसं, कर्मचारी, व्यवस्थापन हे जो वेळ खर्च करतो त्यांचा वेळ कधीच लक्षात घेतला जात नाही. तेव्हा या सगळ्याचा विचार करून मग कॉस्टिंग केलं पाहिजे. बरोबर. मुळामध्ये जर कॉस्टिंग बिघडलं तर आयुष्याचं, कंपनीचं, कर्मचाऱ्यांचं आणि म्हणजे व्यवस्थापनाचं सुद्धा- ICWO सुद्धा एक वेगळा तुमच्यासाठी पर्याय ठरू शकतो. बरोबर. आपण बघतो अनेक सारे फोन येत आहेत. कॉमर्स बद्दलच्या ह्या वेगवेगळ्या करिअरबद्दल बोलतो आहोत. सर्टिफिकेट कोर्स सुद्धा कॉमर्समध्ये बरेच आहेत, त्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. पण घेऊया एक ब्रेक. करिअर मंत्रमध्ये आपण कॉमर्स मधल्या करिअर विषयी जाणून घेतात. अहमदनगरवरनं फोन आलाय. रमेश दातिरे आपल्या बरोबर आहेत. बोला रमेश, तुमचा प्रश्न विचारा. हा, मी रमेश दातीर बोलतोय अहमदनगरहून. हा बोला. तर मला असं विचारायचं सर की कॉमर्स मध्ये ज्या विविध शाखा आहेत, हम्म, विविध कोर्सेस आहेत, हम्म. त्यासाठी जे गरीब विद्यार्थी आहेत अच्छा. त्यांना शिष्यवृत्तीच्या काय सुविधा आहेत? चांगला प्रश्न विचारला. शिष्यवृत्तीच्या सुविधा आहेत त्या 2 ठिकाणी आहेत. एक विद्यापीठांमध्ये आहे,
त्याची माहिती तुम्हाला पुण्यामध्ये कोल्हापूरला मिळू शकते. आणि दुसऱ्या ज्या सुविधा आहेत त्या समाज कल्याण विभाग, शिक्षण विभाग, राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्यातर्फे दिल्या जातात. UGC, AICTE, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती आणि कॉलेजेसच्या वेबसाईटवरती तुम्हाला सर्व माहिती मिळू शकते. त्याचबरोबर ज्या कॉलेजमध्ये तुमचा पाल्य प्रवेश घेणार आहे त्यांच्याही काही स्कॉलरशिप असतात, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ही माहिती स्वतःच आणावी लागते. सर, आपण साधारणतः कॉमर्समधल्या करिअरविषयी बोलतोय. 12वी नंतर सुद्धा असतात, पण अनेक जण BCom करून MCom करतात. त्यांना नेमके काय पर्याय आहेत? पहिल्यांदा अनेक वर्ष असं मानलं जातं की MCom विथ अकाउंटन्सी आणि कॉमर्स म्हणजे अकाउंटन्सी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आणि ते बरोबरही आहे. पण त्याच जोडीला MCom विथ मॅनेजमेंट हाही विषय अतिशय महत्त्वाचा आहे. अनेक जण आता MBA कडे वळण्याच्या ऐवजी MCom विथ अकाउंट्सच्या ऐवजी MCom विथ मॅनेजमेंट याच्याकडे वळतात आणि 4 ते 8 विषयांमध्ये एंटायर मॅनेजमेंट करू शकतात. हाही अतिशय महत्त्वाचा पण मग त्याला जॉब ऑपॉर्च्युनिटी कशी? जॉब ऑपॉर्च्युनिटीज चांगल्या आहेत. कॉमर्स ही अशी एक ज्ञानशाखा आहे की जॉब ऑपॉर्च्युनिटीज चांगल्या आहेत. अकाउंट्स, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स, सेक्रेटरियल प्रॅक्टिस, लॉ, इकॉनॉमिक्स, फायनान्स याला कधीच मरण नाही. बरोबर. चिपळूणवरनं फोन आलेला आहे. शिवानी शिंदे आपल्या बरोबर आहेत. बोला शिवानी, तुमचा प्रश्न विचारा. हा, आता माझी 10th झालेली आहे आणि मला CS बनायचंय. त्याच्यासाठी मुलींना किती स्कोप आहे आणि ते कॉलेजेस बद्दल पण माहिती आहे जरा. CS तिला व्हायचंय, कंपनी सेक्रेटरी करायचंय तुम्हाला आणि त्याच्यासाठी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. आता 10वी नंतर लगेच तुम्ही विचार करता यासाठीही तुम्हाला शुभेच्छा. पुढचे 5 वर्ष तुम्हाला चांगला अभ्यास करायचा आहे. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज नवी दिल्ली यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. त्यांची वेबसाईटही चांगली आहे, डाउनलोड करू शकता. सेक्रेटरियल प्रॅक्टिस आणि लॉ या विषयामध्ये जर तुम्हाला खूप इंटरेस्ट असेल तर तुम्ही जरूर या शाखेकडे वळलं पाहिजे. कॉलेजेसबद्दल रत्नागिरीमध्ये याच्यासाठी अतिशय चांगली कॉलेजेस आहेत. चिपळूणहून ते जवळ आहे आणि तिथेही ही ज्ञानशाखा अतिशय उत्तम काम करताना दिसते. आपण ह्या कॉमर्समधल्याच करिअरबद्दल बोलतो आहोत, पण घेऊया एक ब्रेक. करिअर मंत्रमध्ये कॉमर्समधल्या करिअर विषयी बोलतायत. मुंबईवरून फोन आहे. चंद्रकांत भोसले आपल्या बरोबर आहेत. बोला चंद्रकांत, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. 12वी कॉमर्स घेतल्यानंतर आपण मॅथ्स घेऊन स्टॅटिक्स साठी ग्रॅज्युएशन पूर्ण करू शकतो का? आणि त्याच्याबद्दल थोडे अधिक माहिती सांगितलं तर बरं होईल. एकतर तुम्हाला डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, कलिना, मुंबई विद्यापीठ इथे तुम्हाला त्याचे पॅम्पलेट्स वगैरे मिळतील. मॅथ्स घेऊन कॉमर्स आपण नाही करू शकत. कॉमर्समध्ये फक्त FY BCom आपण ज्याला म्हणतो तिथे मॅथ्स हा एक विषय आहे. मॅथ्स घेऊन कॉमर्सचं शिक्षण आपण करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला BSc मॅथमॅटिक्स किंवा MSc मॅथमॅटिक्स आता नवीन डायरेक्ट कोर्स चालू झालेला आहे TIFR, इथे संपर्क करावा लागेल. पण त्यासाठी 12वी सायन्स मधनं करावं. 12वी सायन्स, कॉमर्स घेऊन नाही. बरोबर. नाशिकवरून फोन आलेला आहे. निलेश बस्ते आपल्या बरोबर आहेत. बोला निलेश, तुमचा प्रश्न विचारा. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. हा, आमची बहीण आहे सोनाली बस्ते म्हणून. तिने BCom केलेलं आहे. आता पुढं कोणत्या क्षेत्रात गेलं म्हणजे त्याला स्कोप राहील? स्कोप मुलींना साधारणतः BCom करून काय स्कोप आहेत? सर्वच मुलींना आणि मुलांना, सर्वच लोकांना अकाउंटन्सी, लॉ, कम्युनिकेशन याच्यामध्ये प्रायव्हेट कंपन्यांमध्ये स्कोप आहे आणि इन्शुरन्स बँकिंगमध्ये स्कोप आहे. सांगलीवरून फोन आलेला आहे. पोपट कुंभार आपल्या बरोबर आहेत. बोला पोपट कुंभार, तुमचा प्रश्न विचारा. हा, नमस्कार सर. नमस्कार. पोपट कुंभार सांगलीवरून बोलते. हा, बोला. माझी मुलगी आता 10वीला 82% उत्तीर्ण होते आणि तिला गणिताला 91 मार्क आहेत आणि गणिताचा विषय आवडीत आहे. अच्छा. तर तिनं कोणत्या साईडला तिनं ऍडमिशन घेतलेलं बरं पडेल? आताच आम्ही त्याच्याबद्दल बोलत होतो की BSc मॅथमॅटिक्स 11वी 12वी करून BSc मॅथमॅटिक्स तिच्यासाठी खूप चांगलं पडेल. आणि आता इंटिग्रेटेड कोर्सेस चालू झालेले आहेत. म्हणजे 12वी नंतर इंटिग्रेटेड कोर्सेस मॅथमॅटिक्सचे 5 वर्षासाठी. त्याच्यासाठी IUCAA पुणे किंवा TIFR मुंबई यांच्याकडे तुम्हाला चौकशी करता येईल. बरोबर. साधारणतः कॉमर्समधल्या करिअरबद्दल आपण बोलत असताना सर, सर्टिफिकेट कोर्स सुद्धा कॉमर्समध्ये बरेच आहेत. काय नेमकं सांगता? खूप चांगले कोर्सेस आहेत. कुठे आहेत तर गरवारेमध्ये आहेत. मुंबईला गरवारेमध्ये कोर्सेस आहेत. पुणे विद्यापीठामध्ये आहेत, शिवाजी विद्यापीठामध्ये आहेत, नांदेड, औरंगाबाद आणि नागपूर. कोणत्या विषयात आहेत
तर आता कम्युनिकेशनचे कोर्सेस खूप चांगले आहेत. अच्छा. कारण 1950 त्या आणि 70च्या नंतर लोकांना लक्षात आलं की जर जनसंपर्क हा अतिशय महत्त्वाचा विषय आणि आताचा जमाना तर फेसबुक आणि व्हॉट्सॲपचा जमाना आहे, तर नुसती वस्तू तयार करून उपयोग नाही, वस्तूची विक्री, व्यवस्थापन याच्याशी संबंधित कोर्सेस पाहिजेत. म्हणून एकेका वर्षाचे कोर्सेस निघाले. विक्री, व्यवस्थापन, ऑडिट, टॅक्सेशन, कम्युनिकेशन, लोकांशी बोलायचं कसं, फक्त सेल्समनबद्दल कोर्स निघून होणार नाही, तर लोकांशी बोलायचं कसं, संपर्क कसा साधायचा, PR, शेअर मार्केट यांच्याशी संबंधित सर्व कोर्सेस निघालेले आहेत. एकेका वर्षाचे हे कोर्सेस आहेत. त्याचबरोबर सगळ्यात पॉप्युलर कोर्स म्हणजे ऑडिट आणि टॅक्सेशन. अच्छा. आणि त्याच्या जोडीला मग कॉम्प्युटरची गरज तर प्रत्येक ठिकाणी लागतेच. ठाणा असो, कोल्हापूर असो, नगर, नाशिक याही ठिकाणी ऑडिट आणि टॅक्सेशन पण मग हे सगळे सर सर्टिफिकेट कोर्स तुम्ही कोणत्या बीकॉम नंतर करू शकता? 12वी नंतर करता येतं. आणि विदर्भामध्ये अमरावती आणि नागपूर याही ठिकाणी मुबलक साधारणतः प्रमाणात किती वर्षाचे हे कोर्स? 1 वर्षाचा कोर्स असतो आणि 75,000 ते 50,000पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा खर्च आहे. जसे हे कोर्सेस हे विद्यापीठांमध्ये शासकीय पातळीवरती आहेत, त्याच्याच जोडीला अनेक प्रायव्हेट कोर्सेस आहेत. उदाहरणार्थ IT आणि कॉम्प्युटरचे कॉमर्सच्या जोडीला अनेक प्रायव्हेट कोर्सेस आहेत आणि तेही कोर्सेस खूप चांगले कोर्सेस आहेत. आणि कॉस्टिंगबद्दल मगाशी आपण जसं बोललो तसंच सर्टिफिकेट कोर्सेस हे ठाण्यामध्ये, हैदराबादमध्ये आणि पार्ल्यामध्ये हे डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंटशी संबंधित म्हणजे कॉमर्स आणि डेव्हलपमेंट याच्याशी संबंधित कोर्सेस आहेत. सर आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून जाता आता एक प्रश्न विचारते की कॉमर्समध्ये साधारणतः कोणते बुक रिफर करायला पाहिजे? मुळामध्ये वॉरेन बफेनी खूप मोठं काम याच्यामध्ये करून ठेवले आणि त्यांची पुस्तकं जर वापरली, स्पीचेस सारखी पुस्तकं जर वापरली तर खूप फायदा होऊ शकतो. मुळात कॉमर्स म्हणजे काय, एखादी वस्तू तयार कशी करायची, त्याची विक्री कशी करायची यांचं जसं व्यवस्थापन तसंच कॉस्टिंग किती याचा विचार म्हणजे कॉमर्स. एखादी वस्तू तयार करणं आणि तयार झाल्यानंतर ती विक्री कशी करावी याचा विचार म्हणजे कॉमर्स. त्याच्या संबंधी शिवखेरांनीही मोठं काम करून ठेवलंय. बाटली बॉयची पुस्तकं तर लोक पिढ्यानपिढ्या वापरतात. बरोबर आहे. कॉमर्समधल्या ह्या विविध पर्यायांबद्दल आपण चर्चा केली. सर तुम्ही इथे आल्याबद्दल आमचे आभार. धन्यवाद. आणि करिअर मंत्रमध्ये आपण अशाच वेगवेगळ्या वाटांबद्दल जाणून घेतलं. करिअर मंत्रमध्ये आता इथेच थांबूया. पहा फक्त IGN.